मंडळी, मी कोमल गायकवाड आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत शेवग्याची शेंग्याची भाजी, जी 10 मिनिटांमध्ये झटपट कशी बनते ती मी तुम्हाला आज दाखवत आहे। तर चला करूयात सुरुवात। सर्वात अगोदर 4 ते 5 शेवग्याच्या शेंगा घ्यायचे आहेत आणि त्यांना असं चांगलं स्वच्छ साफ करून घ्यायचे। ध्यानात ठेवा मंडळी, ना जास्त जाड ना जास्त पातळ घ्यायचे आहेत, ठीक आहे। आणि ह्यांना इथे न बॉईल करता मी ह्यांची भाजी डायरेक्ट बनवणार आहे। तर मंडळी, आता मी इथे घेतलेले आहेत 2 बटाटे। मी बटाटे टाकत आहे भाजीत। जर तुम्ही नाही टाकत तर तुम्ही स्किप करू शकता। तर मंडळी, आता मी इथे घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्यांना चांगलं स्वच्छ साफ केल्यानंतर मी ह्यांना चेचून घेणार आहे। मी लसूण ह्या कारण वापरत आहे कारण की ह्याच्याने जो तुरकटपणा असतो तो निघून जातो भाजीचा। तर मंडळी, आता मी इथे घेतलेले आहेत 2 कांदे, ज्यांना बारीक चिरून घेतलेला आहे। आणि आता मी सोबत घेते आहे 1 टमाटर, ज्याला सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आणि ह्याची मी देणार आहे फोडणी। तर चला आता आपण देऊयात फोडणी। तर आता मी इथे घेतलेला आहे टोप। मी इथे कढईचा न वापर करता मी टोपाचा वापर करत आहे। आणि आता मी टोपामध्ये घेतलेला आहे 2 टेबलस्पून ऑइल। आता मी या ऑइल मध्ये टाकलेला आहे कढीपत्ता। कढीपत्त्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये वघार दिलं आहे लसणाची। लसूण टाकल्याच्या नंतर मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं चांगलं परतल्याच्या नंतर जेव्हा सुगंध सुटेल मग ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदे, जे आपण बारीक चिरून घेतले होते। आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि वरतून टाकायचं आहे मीठ, ज्याने कांदे लवकर शिजणार। मीठ टाकल्याच्या नंतर कांदे शिजल्यावर आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये टमाटर। आणि मग नंतरला ह्याच्यामध्ये जेव्हा टमाटर टाकल्याच्या नंतर टमाटर जेव्हा चांगले गळून जातील मग आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत सुके मसाले, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपण टमाटर टाकल्यावर चांगले टमाटरला परतून घ्यायचंय। आता आली आहे सुके मसाल्याची बारी। मग सुक्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे गरम मसाला, लाल काश्मीरी मिरची पावडर, घरगुती लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये। त्यानुसार मी बाकी कुठला दुसरा बाहेरचा मसाला नाही घेतलेला आहे। आणि एक जो मसाला टाकला आहे मी तो लास्ट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कुठला मसाला टाकलाय तो, ठीक आहे। आता जे आपण सुके मसाले टाकले ते नाही जळलं पाहिजे फोडणीमध्ये, म्हणून आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। आणि पाणी टाकल्याच्या नंतर जेव्हा ही फोडणी शिजेल, म्हणजे हे जे मसाले आहेत सुके ह्याच्यामध्ये जेव्हा शिजतील त्यानंतर आपल्याला ही धुतलेली भाजी आणि बटाटे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आणि त्यांना एकजीव करून घेतलंय। शेवग्याची ही जी शेंगा असते मंडळी, ही खूप पौष्टिक असते आपल्या बॉडीसाठी। याने आपल्याला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळतं। तर ही भाजी नक्की खावा आणि तुमच्या डाएट मध्ये हिला नक्की ऍड करा। तर आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता की तुम्हाला केवढं तेज कालवण पाहिजे। मी माझ्या लबलबी हिशोबाच्या ह्याच्याने ठेवलेले आहे। आता मी हिला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे, त्याला एक चांगलं उकळ येईपर्यंत। तर मंडळी, ही तर माझ्या भाजीला आली होती एक उकळ। मी केली आहे आता गॅसला बारीक। आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते आहे भाजलेले कुटलेले शेंगदाण्याची पावडर। ही टाकायची आहे, ही ह्याच्यामध्ये मेन आहे। ह्याने खूप चांगली चव येते कालवणाला। आणि ही चांगली शिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। मी हिला झाकून ठेवलेली होती। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे लास्ट मध्ये जे टाकलं जातं ते आहे कोथिंबीर। हे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपली झाली आहे भाजी तयार। तर आता तुम्ही ह्या भाजीला गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत आणि पोळीसोबत खाऊ शकता। तर मित्रांनो, ही ते शेवग्याची शेंग्याची भाजी झाली आहे तयार। आता मी घेते ह्या भाजीची मजा। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन ही दाबायला विसरू नका। बेल आयकॉन दाबल्याने तुम्हाला माझी रेसिपी सर्वात अगोदर मिळणार। तर तोपर्यंत चला तुम्हीही तुमच्या किचन मध्ये चांगले 14 रेसिपीज बनवा आणि मी तुम्हाला पुढच्या नवीन रेसिपी मध्ये भेट देते। तोपर्यंत बाय, नमस्कार।